आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। धुळ्यातील नरडाणा एमआयडीसी मध्ये बनावट कागदपत्र तयार करून शासकीय योजनांचा लाभ तर 9 कोटी 90 लाख रुपयांचं कर्ज घेत फसवणूक, 31 जणांविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्याची माहिती। नाशिकमधील धरणांमध्ये 25% जलसाठा शिल्लक तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 44% जलसाठा। सोलापुरातल्या बार्शीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी तर एका शेतकऱ्याच्या 2.5 एकर केळीच्या बागेचं मोठं नुकसान, शेतकरी यामुळे हवालदिल। विठुरायाच्या वारीचं राज्यातल्या नियोजन आज पंढरपुरात ठरणार तर एसटी महामंडळाकडून तयारी सुरू। 11 जूनला एसटीच्या शीर्षस्थ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक। आषाढी वारीतील खाद्यपदार्थांच्या भेसळीवर अन्न आणि औषध प्रशासनाची नजर असणार। 12 तपासणी पथकांची यासाठी नियुक्ती। भेसळयुक्त अन्नपदार्थ वारकऱ्यांना मिळू नयेत म्हणून ही मोहीम हाती। वरवटी या ठिकाणी श्री शिवानंद बालकाश्रमाची तोडफोड करून झाडांची नासधूस, लॅपटॉप, डिजिटल पॅनलसह ब्लूटूथ किटची सुद्धा चोरी, लाखोंच्या साहित्यांचे यामुळे नुकसान। गडचिरोलीच्या इंद्रावती नदीमध्ये मगरीचं दर्शन तर सोमनूरमधील पर्यटक आणि मासेमारी करणाऱ्या नागरिकांमध्ये यामुळे दहशतीचं वातावरण, मगरीचा बंदोबस्त करण्याची पर्यटकांची मागणी। पालघर जिल्ह्यामध्ये 12 महिन्यात 2519 जणांना सर्पदंश, रोज 6 ते 7 जणांना सर्पदंश झाल्याची माहिती। दरम्यान नागरिकांना सतर्कता बाळगण्याचंही आवाहन।